नागालँड संदर्भात नागालँडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे 7 आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षामध्ये सामील झालेत आणि ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळालं। या विलीनीकरणामुळे नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या आमदारांची संख्या आता 25 वरून 32 गेलेली आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नागालँड युनियननं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता। 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीपीपी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि त्यांनी 12 जागा जिंकल्या। काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी मी 2 दिवस आजारी होतो। आज सकाळीच मी ह्या कार्यक्रमाला पहिला आलोय। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे।